हॅलो ब्युटिफुल लेडीज. अवेकन युअर फेमिनिन एनर्जी टू अट्रॅक्ट लव्ह या आपल्या कोर्समध्ये मी डॉक्टर मैथिली सावंत तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी फेमिनिन एनर्जी कोच आहे आणि डेटिंग एंड रिलेशनशिप एक्सपर्ट आहे. या कोर्समध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, याचाच अर्थ तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये लाईफला खूप जास्त महत्त्व देता. तुमच्यासाठी रिलेशनशिप्स खूप जास्त महत्त्वाच्या आहेत, असं मला समजतंय आणि ते मला खूप कौतुकास्पद वाटतंय. त्यामुळे तुमचं खूप खूप कौतुक सर्वप्रथम. मी तुमचं कौतुक केलेलंच आहे, पण तुम्हाला सुद्धा स्वतःचं कौतुक करायचं आहे आणि त्याकरता तुम्हाला तुमचा हात असा उचलायचा आहे, असा वर करायचा आहे आणि स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आहे. प्लीज कम ऑन डू दॅट. यू डिझर्व्ह दॅट अप्रिसिएशन. सो मी कल्पना करते, की तुम्ही मला पाहताना स्वतःचं कौतुक करता आहात, स्वतःची पाठ थोपटून घेत आहात. वेल डन. ग्रेट. सो हा कोर्स आपला कुणाकुणासाठी आहे, हे मी तुम्हाला सांगते सर्वप्रथम. एक म्हणजे तुम्ही सिंगल आहात, मे बी तुमच्यापैकी काही डिव्होर्सी असतील, काही परित्यक्ता असतील, ओके. व्हॉटएव्हर द केस मे बी, तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये आता एक नवीन रिलेशनशिप हवी आहे, लव्ह रिलेशनशिप हवी आहे आणि त्याकरिता तुम्ही एका हेल्दी मॅस्क्युलिन पुरुषाच्या शोधात आहात. तो मिळवण्यासाठी तुम्हाला हा कोर्स करायचा आहे. यू आर वेलकम गर्ल, यू आर वेलकम. आणि या कोर्सचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. दुसरं म्हणजे तुम्ही ऑलरेडी एका लव्ह रिलेशनशिपमध्ये आहात. ओके. मे बी मॅरिड किंवा तुमच्याबरोबर एक लव्ह पार्टनर आहे ऑलरेडी आणि त्या रिलेशनशिपला अजून जास्त मॅजिकल तुम्हाला बनवायचं आहे. त्या रिलेशनशिपमध्ये इमोशनल अट्रॅक्शन निर्माण करण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करायचे आहे आणि त्याकरता तुम्ही या कोर्समध्ये आहात. सो यू आर वेलकम टू. आय एम सो हॅपी की तुम्ही या कोर्समध्ये आहात. सो अशा दोन्ही प्रकारच्या स्त्रियांसाठी हा आपला कोर्स आहे, ज्याच्यामध्ये मी काही डीपर स्ट्रॅटेजीज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या लव्ह लाईफला अजून जास्त सुंदर बनवू शकता, स्पाइस अप करू शकता. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. पुढे जाण्यापूर्वी मी तुम्हाला माझी स्टोरी सांगेन. मी आता गेली 15 वर्ष हॅपीली मॅरिड आहे. त्याआधी 10 वर्ष माझा नवरा आणि मी आम्ही खूप चांगले मित्र-मैत्रिणी होतो. होतो आणि त्याचं रूपांतर लग्नामध्ये झालं आणि आता 15 वर्ष आम्ही मॅरिड आहोत. मला या माझ्या प्रवासामध्ये असं जाणवलं, की लव्ह रिलेशनशिपवर काम करणं हा दर दिवशी चा एक काम करण्याचा विषय आहे. ओके. म्हणजे एकदा लग्न झालं, की झालं. आता एकत्र राहतोय ना, आता काय एकमेकांसाठी काम करायची गरज नाही, असं नाहीये. सो सेल्फ वर्क ही फार महत्वाची गोष्ट आहे. स्वतःला समजणं आणि दुसऱ्याला समजून घेणं. हा दर दिवशीचा प्रोसेस आहे, जो मी अजूनही करते आहे. त्याकरता मी विविध कोर्सेस केलेले आहेत, विविध विविध वर्कशॉप्स केलेले आहेत. अनेक वाचन अशा पद्धतीचं वाचन केलेलं आहे. आणि त्या सगळ्याचा वापर मी माझ्या रिलेशनशिपमध्ये केलेला आहे. आणि माझे जे एक्झिस्टिंग क्लायंट्स आहेत त्यांनाही त्याच गोष्टी मी शेअर करते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या लव्ह रिलेशनशिपला अजून जास्त सुंदर करण्यासाठी त्यांना फायदा झालेला आहे. तर त्या सगळ्या स्ट्रॅटेजी मी तुमच्याबरोबर या कोर्समध्ये शेअर करणार आहे, ज्याचा फायदा तुम्हाला डेफिनिटली होणार आहे आणि तुमची रिलेशनशिप एका नवीन उंचीवर तुम्ही घेऊन जाणार आहात. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड. सर्वप्रथम आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे पोलॅरिटी प्रिन्सिपल. लव्ह रिलेशनशिपमध्ये म्हणजे आता इथे मी हेटेरोजेनियस रिलेशनशिपला रिफर करते आहे. मेल आणि फिमेल. ओके. मेल आणि फिमेल या रिलेशनशिप्स बद्दल लव्ह रिलेशनशिपमध्ये मेलकडे जेव्हा मॅस्क्युलिन एनर्जी असते आणि फिमेलकडे जेव्हा फेमिनिन एनर्जी असते, त्यावेळेला ती रियुनियन होऊन मॅजिक हॅपन्स. त्याच्यामुळे लव्ह रिलेशनशिपमध्ये स्त्रीने तिच्या फेमिनिन एनर्जीमध्ये असणं गरजेचं आहे आणि पुरुषाने त्याच्या मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल, की माझा जो पार्टनर आहे तो मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये नाहीये ना, म्हणूनच सगळा प्रॉब्लेम होतोय. सो लेट मी टेल यू. बऱ्याचदा असं होतं, की ज्यावेळेला माझ्या क्लायंट्स स्वतःची फेमिनिन एनर्जी एक्सेस करायला लागतात, त्यावेळेला मॅजिक स्टार्ट्स हॅपनिंग आणि त्याचा परिणाम त्यांच्या पार्टनरवरती होतो. ही स्टार्ट्स बीइंग इन हिज मॅस्क्युलिन एनर्जी. म्हणजेच काय होणार आहे, जेव्हा तुम्ही तुमच्या फेमिनिन एनर्जीचा वापर आता करायला लागणार आहात, त्यावेळेला तुम्ही तुमच्या पार्टनरला इन्स्पायर करणार आहे
टू बी इन हिज मॅस्क्युलिन एनर्जी आणि त्याच्यामुळे मॅजिक होणार आहे. ठीक? आता तुम्ही म्हणाल की मी स्त्री आहे म्हणजे माझ्या फेमिनिन एनर्जी असणारच. सो तुम्हाला मी सांगू इच्छिते की आजकालच्या काळामध्ये बहुतांश स्त्रिया या त्यांच्या फेमिनिन एनर्जीला मागे टाकून पुरुषी बनलेल्या आहेत, मॅस्क्युलिन एनर्जीमध्ये एंटर झालेल्या आहेत. ओके. सो मी अनेक स्त्रियांना बघते की दे आर चेसिंग देअर पार्टनर. दे आर जस्ट म्हणजे एखाद्या वाघाच्या मागे हरीण लागलं तर कसं वाटेल तसं तो सिनारिओ झालेला असतो. सो त्याच्यामुळे सतत कॉल करणं, सतत मेसेज करणं, जेवलास का? खाल्लंस का? ही सगळी मॅस्क्युलिन एनर्जी आहे. ओके. सो ही मॅस्क्युलिन एनर्जी स्त्रियांची होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्याला सामाजिक बिलीफ सिस्टम पण कारणीभूत आहे. ओके. कारण आपल्याला लहानपणापासून आय एम शुअर की तुम्ही सुद्धा लहानपणी हे ऐकलं असेल की बाईचा जन्म ना फारच कष्टप्रद असतो. वाईटच. तिला खूप सहन करायला लागतं. रिलेशनशिप्समध्ये स्पेशली नवरा-बायको रिलेशनशिपमध्ये बायकांना खूप कॉम्प्रोमाईज करायला लागतं. हे सगळं तुम्ही ऐकलं असेल आणि त्याच्यामुळे होतं काय, अनेक स्त्रियांच्या मनामध्ये हा बिलीफ असतो, की मला ना स्त्री उगाच केलं, मला पुरुष बनायचं होतं. पुढच्या जन्मात मला पुरुषच करा, असं बोलताना मी अनेक बायकांना बघितलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्या स्वतःच्या स्त्रीत्वाला डिसोन करत असतात. की अनेक स्त्रियांना मी पाहते त्या स्त्रियांच्या ग्रुपमध्ये कम्फर्टेबल नसतात. त्यांना ते स्त्रियांच्या गप्पा किंवा त्या गोष्टी त्यांना असं वाटतं, की शी सगळं बायकी आहे, मला नाही आवडत. मी नाही अशी. असं एक डीप रूटेड एक बिलीफ सिस्टम निर्माण झालेला असतो आणि त्याच्यामुळे अनेक स्त्रिया स्वतःच्या फेमिनिन एनर्जीला ॲक्सेस करू शकत नाहीत. ठीक? पण आता आपल्याला त्या का करू शकत नाहीत? त्यामध्ये न जाता आपल्याला ती फेमिनिन एनर्जी ॲक्सेस करायची आहे, राइट? मग त्याकरताच एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे. तो म्हणजे आपल्याला स्वतःला आता काही स्वयंसूचनांची प्रॅक्टिस करायची आहे. ही डीपर लेव्हलवरती आता आपण स्वतःला सांगायचं आहे, ब्रह्मांडाला सांगायचं आहे, की मी स्त्री असल्याचा बिनशर्त स्वीकार करते. आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन. काही अफर्मेशन्स मी तुम्हाला रेडीमेड देणार आहे, ज्याचा वापर तुम्हाला आता डेली करायला सुरुवात करायचा आहे. आणि त्या अफर्मेशन्सचा वापर स्पेशली तुम्हाला सकाळी उठल्यावरती, झोपेतून उठल्यावरती लगेचच हे चॅन्टिंग करायला लागायचं. मंत्रजाप आपण करतो ना, तसं आपल्याला आता हा चॅन्टिंग करायचं आहे झोपेतून उठल्यावर सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी आपल्याला हे चॅन्टिंग करायचं आहे. कारण त्या 2 वेळेला जे आपला जो मेंदू असतो, आपलं ब्रेन असतं, ते अल्फा स्टेटमध्ये असतं. त्याच्यामुळे तुम्ही स्वतःला जी काही सूचना देता, ती डायरेक्टली अंतर्मनामध्ये जाते आणि अंतर्मन त्याच्यावर अंमलबजावणी करायला सुरुवात करतं. त्याच्यामुळे आपल्याला या 2 वेळा तर पाळायच्याच आहेत. त्या व्यतिरिक्त दर 1 तासांनी सुद्धा जर तुम्ही ही अफर्मेशन स्वतःला दिलीत, तर त्याचा खूप जास्त फायदा तुम्हाला व्हायला लागणार. ओके. सो ती अफर्मेशन्स काय आहे? ओके. सो पहिलं अफर्मेशन्स म्हणजे मी स्त्री असल्याचा बिनशर्त स्वीकार करते. आय एम ग्रेटफुल टू बी अ वुमन. ओके. त्यानंतर तिसरं अफर्मेशन खूप महत्वाचं आहे. आय एम डिव्हाइन फेमिनिन वुमन. आय एम अ क्वीन. आय एम क्वीन. मी राणी आहे. ओके. आणि 4 म्हणजे आय एम अ लव्ह मॅग्नेट. कारण आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या लव्ह रिलेशनशिपमध्ये प्रेम हवं आहे. बरोबर? त्याकरता आपण हे अफर्मेशन चूज केलेलं आहे. तर ही 4 अफर्मेशन्स आपल्याला आता चॅन्टिंग करायला सुरुवात करायची आहे. दर दिवशी. ओके. सो तुम्हाला एक होमवर्क मी देते आहे, की तुम्हाला ही 4ही अफर्मेशन्स एका अ, कागदावर लिहायची आहेत तुमच्या स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये. ओके. आणि ते अफर्मेशन्स तुम्हाला लिहिलेले जे पेपर आहे, तो पेपर धरून तुम्हाला स्वतःचा सेल्फी मला पाठवायचा आहे. ओके. पोस्ट करायचा आहे. आय एम लुकिंग फॉरवर्ड. सो म्हणजे मला कळेल, की तुम्ही हे चॅन्टिंग करणं सुरुवात केलेली आहे आणि यू रिलेट टू व्हॉट आय सेड. ठीक आहे. सो फेमिनिन एनर्जीचा आपल्याला पुरेपूर वापर करता येण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला तिला जागृत करणं गरजेचं आहे आणि या गोष्टी करून आपण आपल्या फेमिनिन एनर्जीला आवाहन करणार आहोत, जागृत करणार आहोत, की माझ्यातली फेमिनिन एनर्जी बाहेर येऊ दे आणि दॅट विल हेल्प यू टू अट्रॅक्ट लव्ह इन युअर लाईफ. ठीक आहे. सो ऑल द बेस्ट टू यू. आय एम लुकिंग फॉरवर्ड. उद्या आपण नवीन व्हिडिओमध्ये भेटूया.
तोपर्यंत टेक केअर. लॉट्स ऑफ लव्ह. बाय.